प्रशांत आणि अदिती शाळेपासूनची त्यांची मैत्री कॉलेजपर्यंत टिकली होती. दोघांचं शिक्षण एकत्रच झालं आणि हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. पण काळ जसा जसा पुढे गेला तसतशी अदितीच्या अपेक्षा वाढू लागल्या. तिला चांगली, जास्त पगाराची नोकरी, नाव, प्रसिद्धी सगळं काही हवं होतं. प्रशांत तिच्यासाठी तसाच प्रयत्न करत होता, मेहनत घेत होता. पण अपेक्षेप्रमाणे यश काही मिळत नव्हतं. हळूहळू अदिती त्याला टाळू लागली आणि एक दिवस त्यांचं ब्रेकअप झालं. प्रशांतला अजून नोकरी लागायची होती, स्वतःला सिद्ध करायचं होतं. पण अदिती थांबायला तयार नव्हती. शेवटी ती त्याला सोडून निघून गेली. त्यानंतर प्रशांत सतत तिलाच आठवत रडत राहायचा. प्रेम, विश्वास, भावना या सगळ्यांवरचाच त्याचा विश्वास उडून गेला होता. 5 वर्ष निघून गेली. प्रशांतने लग्न न करण्याचा ठाम निर्णय घेतला होता. आई-वडील, आजी-आजोबा सतत त्याच्या मागे लागायचे, पण तो नेहमी टाळाटाळ करायचा. पण एक दिवस आई-वडिलांनी त्याला न सांगताच, न विचारताच मुलीकडच्यांना घरी बोलावलं. प्रशांत ऑफिसमधून घरी येतो आणि पाहतो तर सगळे पाहुणे बसलेले. सगळे समोर असल्यामुळे तो काही न बोलता गप्प बसतो. मुलीकडे पाहायची त्याची अजिबात इच्छा नसते, पण घरचे खूप आग्रह करतात. बोलण्यासाठी बाहेर घेऊन जा असं सांगतात. शेवटी दुसऱ्या दिवशी दोघांची भेट ठरते. कसं तरी तिला नकार द्यायचाच हाच विचार तो रात्रभर करत राहतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4:30 वाजता ते भेटतात. तेवढ्यात त्याला ऑफिसमधून फोन येतो. तसंही त्याला तिच्याशी जास्त बोलायचं नसतंच, म्हणून तो तिला सांगतो, मला ऑफिसमध्ये थोडं काम आहे. तुझी हरकत नसेल तर आपण तिकडे जाऊया का? ती शांतपणे म्हणते, ठीक आहे. दोघेही ऑटोत बसतात. पूर्ण वेळ पूर्ण शांतता. दोघांपैकी कोणीच काही बोलत नाही. ऑफिसच्या बिल्डिंगजवळ पोहोचल्यावर तो तिला म्हणतो, वर चल. पण ती म्हणते, नको. ऑफिसमध्ये गैरसमज होतील. तुम्ही जा, मी खालीच थांबते. तो ऑफिसमध्ये जातो आणि कामातच बिझी होतो. तेवढ्यात त्याचे साहेब त्याला बोलावतात आणि त्याच्या हातात प्रमोशन लेटर देतात. सोबतच बाहेर देशात जाण्याची संधीही. प्रशांत आता खूप खुश होतो. तेवढ्यात त्याचे साहेब म्हणतात, आलाच आहेस तर एक प्रेझेंटेशन तयार करून दे. आजच ईमेल करायचा आहे. साहेब नाराज होतील म्हणून तो लगेच कामाला लागतो आणि खाली ती वाट बघत आहे हे तो पूर्णपणे विसरून जातो. 5 वाजतात, 6, 7, 8:30 वाजतात. शेवटी प्रेझेंटेशन पूर्ण होतं. साहेब खूप खुश होतात आणि म्हणतात, आता घरी जा, घरच्यांना आनंदाची बातमी दे. आणि तेव्हाच प्रशांतला अचानक आठवतं, तो तिला खाली थांबवून आला होता. बाहेर जोरात पाऊस पडत असतो. त्याला वाटतं ती निघून गेली असेल, पण मनात शंका येते. जर अजून थांबली असेल तर? तो घाईघाईने बाहेर येतो आणि पाहतो तर काय, ती एका आडोशाला छत्री धरून उभी असते. प्रशांत गोंधळून जातो. काय बोलावं, कसं बोलावं, काहीच सुचत नसतं त्याला. सॉरी, मी विसरूनच गेलो. मला वाटलं तू निघून गेली असशील. तू मला फोन का नाही केला? ती शांतपणे म्हणते. तुम्हीच तर बोललात, थोडा वेळ काम आहे, म्हणून वाटलं लगेच याल. आणि फोन करायला तुमचा नंबर तरी माझ्याकडे होता का? आईला विचारावं असं वाटलं, पण त्या ओरडल्या असत्या. मग घरच्यांमध्ये गैरसमज झाले असते. वर यावं वाटलं, पण ऑफिसमध्ये डिस्टर्ब होईल म्हणून नाही आले. तुम्ही येणार असं बोललात म्हणून थांबले. जसं बोलत होती तसं प्रशांतचं मन तिच्याकडे ओढलं जात होतं. तो जणू पुन्हा एकदा प्रेमात पडत होता. तो म्हणतो, प्रज्ञा, मला तू पसंत आहेस. ती आश्चर्याने म्हणते, अहो, पण आपण अजून नीट बोललोही नाही. तुम्ही मला ओळखतही नाही. तो हसत म्हणतो, कारण आहे. आणि तो तिला आपली सगळी कथा सांगतो. अदिती, अपेक्षा तुटलेला विश्वास. जिच्यावर मी प्रेम केलं, तिनं मला कधी वेळ दिला नाही आणि आज माझ्या एका शब्दावर तू इतका वेळ थांबलेस. मी विसरून गेलो, तरी तू मला समजून घेतलंस. कदाचित प्रेम व्हायला वेळ लागेल, पण तुझा स्वभाव मला आवडला आणि तोच संसारासाठी पुरेसा आहे. आणि हो, आज मला प्रमोशन मिळालंय, बाहेर देशात जाण्याची संधी देखील. जर तुलाही मी आवडलं असेल तर सांग. तेवढ्यात ती लाजून नजर खाली घेते आणि प्रशांतला उत्तर मिळालेलं असतं. तो लगेच आईला फोन करतो. लग्नाची तयारी सुरू करा.
मला मुलगी पसंत आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण कोणावर प्रेम करतो हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच आपल्यावर कोण प्रेम करतं, आपल्याला समजून घेतं, आपली कदर करतं हेही महत्त्वाचं आहे. अशी व्यक्ती मिळाली तर तिच्यासोबत आयुष्य नक्कीच सुंदर होतं. तर कशी वाटली ही छोटीशी कथा? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपली नाती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.